भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र क्षेत्रज्ञ संबंधी भगवंतांचं मत. ओव्या आहेत 72 ते 74. ऋषीभीर बहुधा गीतम असं म्हणून भगवंताने क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्याविषयी असलेल्या मतभिन्नतेकडे संकेत केला होता. श्रुती, ब्रह्मसूत्र व इतरांनाही याबद्दल नेमकी माहिती सांगता आलेली नाही असं म्हणून भगवंत आता आपले त्याबद्दलचं मत सांगत आहेत. श्लोक 5. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकं च पंचचेंद्रिय गोचराः. 5 महाभूते, अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिये व 11वे मन आणि इंद्रियांना गोचर असे शब्दादी 10 विषय. श्लोक 6. इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रम समासेन सविकारमुदाहृतम्. इच्छा, द्वेष, सुख, दुःख, चेतना, धैर्य आणि संघात हे विकारांसह क्षेत्र आहे असे संक्षेपाने सांगितले आहे. तरी महाभूत पंचकू आणि अहंकारो एकू, बुद्धी अव्यक्त दशकू इंद्रियांचा. तर 5 महाभूतांचा समुदाय आणि 1 अहंकार, बुद्धी, अव्यक्त 10 इंद्रियांचा समुदाय. मन आणि काही एकू, विषयांचा दशकू, सुख दुःख द्वेषू, संघात इच्छा. आणखी 1 मन, 10 विषयांचा समुदाय, सुख दुःख द्वेष संघात इच्छा. आणि चेतना धृती एवं क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रती आघवीची. आणि चेतना व धृती सर्व मिळून 36 तत्व याप्रमाणे तुला सर्व क्षेत्र स्पष्ट सांगितले. इतरांच्या मताकडे फक्त निर्देश करून भगवंत आता स्वतः क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्याविषयी माहिती देत आहेत. 3ऱ्या श्लोकात त्यांनी तत्समासेन मे शृणु असं म्हटलं होतं. त्यांनी ही सविस्तर माहिती दिलेली असल्यामुळे समास या शब्दाचा अर्थ साकल्याने असा घेता येतो. या 2 श्लोकामध्ये क्षेत्राची सविस्तर माहिती दिलेली आहे. पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी, अव्यक्त म्हणजे प्रकृती, पंचज्ञानेंद्रिये म्हणजे नाक, कान, डोळे, त्वचा आणि रसना, पंचकर्मेंद्रिये म्हणजे वाणी, हात, पाय, पायू आणि उपस्थ, आणि मन अशी 11 इंद्रिय, त्या इंद्रियांचे 5 इंद्रिय गोचर विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, चेतना, धारणा शक्ती आणि संघात असं हे विकारांसह क्षेत्र आहे. या 2 श्लोकात मिळून 31 तत्व सांगितलेली आहेत. त्यातील पहिली इंद्रिय गोचर विषयांपर्यंत 24 तत्व ही सांख्यशास्त्रानुसार आलेली आहेत व पुढची 7 इच्छा द्वेषादी तत्वे वैशेषिकांनी जे गुण म्हणून सांगितलेले आहेत ते आत्म्याचे गुण असले तरी देहाचेच विकार आहेत. संघात म्हणजे संयोग, पंचमहाभूतांचा योग्य प्रमाणात होणारा संयोग. योग्य प्रमाणात संयोग झाला तरच 11 इंद्रियांनी युक्त असा देह बनू शकतो. तसेच धृती म्हणजे धारणा शक्ती. वास्तविक पंचमहाभूते ही परस्परांना विरोध करणारी आहेत. धारणा शक्ती त्यांना एकत्र वागवून कार्यक्षम करते. अशी एकूण 31 तत्व सांगितली. त्यातील इंद्रियांचे त्यांना होणारे गोचर विषय असे भगवंतांनी म्हटलंच आहे. आणि 5 ज्ञानेंद्रियांचे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आहेत. आणि त्यातील वाणीचं बोलणं, हाताचं देणं घेणं, पायाचं गमन, पायूचं मलत्याग व उपस्थाचं मूत्रत्याग हे 5 कर्मेंद्रियांचेही जर 5 विषय त्यात घेतले तर क्षेत्र हे 36 तत्वांचं होतं. ज्ञानदेवानी पहिल्या 3 ओव्यामध्ये 2 श्लोकांचा संक्षेपाने अर्थ सांगितलेला आहे. पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिये, मन, 10 विषयांचा समुदाय, सुख दुःख द्वेष संघात इच्छा आणि चेतना व धृती असे क्षेत्र त्यांनी सांगितलेले आहे. बऱ्याच टीकाकारांनी क्षेत्र 31 तत्वांचं मानलेलं आहे. ज्ञानदेवानी ते 10 विषयांचा समुदाय धरून 36 तत्वांचं मानलेलं आहे. पुढे प्रत्येक पदाचा अर्थ त्यांनी कमी अधिक विस्ताराने स्पष्ट केलेला आहे. तो भाग आपण उद्या पाहू.